नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. राजकारणी आणि लेकरं बाळ मद्य विक्रीत महाराष्ट्रात 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मद्य विक्रीच्या परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय कुटुंबांशी संबंधितांना मिळतात. सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहे. एकूण 328 पैकी 96 परवाने राजकीय कुटुंबांच्या किंवा त्यांच्याशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचं समजतंय. तर कोणत्या राजकारण्याच्या संबंधितांना मद्यविक्री परवाने मिळणार आहे पाहूयात. पंकजा मुंडेंचे चिरंजीव आर्यमान यांच्या रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीला परवाना मिळणार आहे. नितीन गडकरी यांचे चिरंजीव सारंग हे संचालक असलेली मानस ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीला परवाना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे भागीदार असलेल्या सदानंद बापट संस्था यांच्या कंपनीलाही परवाना मिळणार आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक हे अध्यक्ष असलेल्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यालाही परवाना मिळेल. कराड दक्षिणचे भाजपा आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याला परवाना मिळणार आहे. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख संचालक असलेल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीजला परवाना मिळणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशनला परवाना मिळणार आहे. शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी संचालक असलेली कंपनी हिलाही परवाना मिळणार आहे. मद्यविक्री परवान्यांचा निर्णय का घेण्यात आला ते पाहूयात. सध्या राज्यात मद्यविक्रीची 1713 दुकानं आहेत. लोकांच्या विरोधामुळे 1974 पासून परवाने देणं बंद करण्यात आलं होतं. मद्यविक्रीत फक्त 900 व्यावसायिकांची मक्तेदारी आहे. महाराष्ट्रात 328 नवे परवाने देण्याचा निर्णय झालाय. सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहे. परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय कुटुंबाशी संबंधितांना दिले जात आहेत. राज्यातल्या 108 तालुक्यांमध्ये मद्यविक्रीची एकही दुकानं नाही. महसूल वाढीसाठी मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवे परवाने सर्वांसाठी खुले स्वरूपातील नाहीत. सध्या राज्यात मद्यविक्रीची 1713 दुकानं आहेत. तर लोकांच्या विरोधामुळे परवाने देणं बंद करण्यात आलं होतं. 1974 नंतर हे परवाने देणं बंद करण्यात आलं होतं. मद्यविक्रीत त्यामुळे फक्त 900 व्यावसायिकांचीच मक्तेदारी होती.